जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, प्रेमवीर ओंकार आज भेटणार आहे एका फेस रीडिंग करणाऱ्या मुलीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा चेहऱ्यामागे लपलेल्या भावना अनुभवण्यासाठी. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. वाव. हाय गाईज. हाय 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 पीपल. येस, मी आलेलो आहे. मी परत आलेलो आहे. आणि मला लाज नाही. मगर लाज नाही. मला लाज का वाटली पाहिजे? कशाला लाज वाटली पाहिजे? अरे, फुलांमधलं मध प्यायला फुलपाखरू लाजतं का? पृथ्वीभोवती फिरायला चंद्र लाजतो का? मग मग अरे, सृष्टीने घडवलेल्या मुलगी नामक अद्भुत आविष्कारावर प्रेम करायला या राजस लोभस मादक राजबिंड्याने तरी का लाजावं? वो कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस, मी तो आहे. मी कोशिश करणार आहे. मी कोशिश कर आहे. आणि ह्या नवरात्रीत मी एवढ्या कोशिशी केल्या. एवढ्या कोशिशी केल्या. 9 रात्र मी तोंडाला फेस येईपर्यंत दांडिया खेळलो. हात सुजले, पायात गोळे आले, दांडिया तुटल्या, पण अखेर मी यशस्वी झालो. यशस्वी झालो आणि यशस्वीचाही झालो. ओहो, या कॉमेडीवरनं तुम्हाला कळलं असेल की मुलीचं नाव यशस्वी आहे. सुंदर मुलगी आहे. सुंदर मुलगी. त्या दांडियाच्या गोलामध्ये जेव्हा ती माझ्या समोर आली ना, तर प्रसाद जी, इश्क इतने करीब से गुजरा लगा के बस हो गया. वाह 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 वाह. इश्क इतने करीब से गुजरा के लगा के बस हो गया. ती आली आणि वातावरण चेंज झालं. म्हणजे माझ्या समोर ती, तिच्या समोर मी, मागे आमिर हडकरचा बँड. आणि कुठे गेली? म्हणजे एवढं भारी, एवढं भारी. तिच्या दांड्या माझ्या दांड्यावर आपटल्या आणि प्रेमाचा धतर ततर ततर ततर. नाही, काही मुलींना मी म्हंटल होतं की चल दांडियाला, पण नाही. दागिन्यांचं लॉन्चिंग आहे, फार्म हाऊसचं क्लिनिंग आहे, कवितेंचं रीडिंग आहे, डिरेक्टर बरोबर मीटिंग आहे, नरेशनची सीटिंग आहे. मीटिंग सिटिंग मीटिंग सिटिंग. वेन इज द टाइम फॉर डेटिंग? प्रेमाला आयुष्यातनं कटआउट केलं ना मी, तुमचा कटआउट होतो. हे लक्षात ठेव. बोल आता, का शांत आहेस? बोल बोल कर. नाही, तुम्हारी खामोशी ही है जो जीने नहीं देती. तुम्हारी खामोशी ही है जो जीने नहीं देती. बाकी सब कुछ सही है तुम्हारे कटआउट में. वाह दादा, वाह वाह वाह. तिची उणीव आता तू भरून काढतेस. हा, पेरा पेरात साखर भरला. महाराष्ट्र विसरलेला नाही. असो, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारू आणि माझ्या काजूची वाट बघू. मागे पिस्ता आला. आलं प्रेमाचं पिवळं रेशन कार्ड आलं. सर, आल्या प्राजूला आणि बाजूला ही हीन दर्जाची कोटी केल्यानंतर पुढे निर्लज्जपणे स्किट करायचंय तुम्हाला? तू कसं येतोस? किती हडतूड करा, छी थू करा, तरी येतोस ना निर्लज्जपणे. तसा मीही निर्लज्ज आहे. पण सर, माझं येणं लोकांच्या मनात जातं. अच्छा, हो का? आणि माझं डोक्यात. शट अप. जास्त बोल नकोस. नाही सर,
तुमचं येणं जाणं इतकं वाढलं ना हॉटेलमध्ये की बिनधास्त बोलावं असं वाटतं तुमच्याशी. आणि मी कसं आहे माहिती आहे का, मी त्या सुंदर कवितेसारखा आहे. म्हणजे शब्द कमी पण भावना ओतप्रोत. आणि मी अनेक प्रकाशकांनी नाकारलेलं पुस्तक. लिहिलंय खूप पण छापायला कोण तयार नाही. अबे, असं आहे तुमचं. निघ चल. मी पुस्तक तरी आहे, तुझे 2-3च ओळ्या आहेत, कळलं ना? पण ते बरे वाटतात सर. बापरे, तुमचा प्रकाशकाचा आला नाही वाटतं. येतोय. येते ना. यंदा नीट छापा. आलाय जपा. स्वतःची स्टाईल बदला. बापरे, आलाय म्हणे. यशस्वी. प्रकाशक यशस्वी. ओंकार, मी तुझीच वाट बघत होतो. आय एम सो सॉरी, मी तुला वाट बघायला लावली ना. अरे नाही नाही, सॉरी कशाला आहे यार, मी एवढी वर्ष वाट बघतोय, अजून 5 मिनिटं वाट बघितली तर काय फरक पडतोय? हे, यशस्वी, तुझा हात जड वाटतोय, हात? पकडू का? बस. इट्स अ ड्रीम. इट्स अ ड्रीम. मला कधीच वाटलं नव्हतं आपण असे भेटू. मी टू रिअली या. नाही, म्हणजे काय झालं ना, मी असं ऐकलं होतं की तू जास्त असं मुलांना वगैरे भेटत नाही, सो आय थॉट. नाही, ऍक्च्युली तसं नाहीये, मला फारशी आवडत नाहीत मुलं. म्हणजे नाही म्हणजे तसं पण नाहीये, मुलं आवडत नाहीत म्हणजे आय फील म्हटलं की काय, मेन्स आर डॉग, मुलं डॉग असतात. मी नाहीये. आय एम नॉट अ डॉग. प्रूव्ह इट. म्याव. ही मांजर रूपी मी तुझ्या हृदयाला विचारते, मी आऊ. कमाल असतेस तू. आणि काय खाणार? ए, तू नापास झाला होतास? काय खाणार? ए, तू फेल झाला होतास. नाही म्हणजे आयुष्यात का? म्हणजे नाही म्हणजे कॉलेज किंवा शाळेमध्ये तू एकदा फेल झाला होतास. नाही. हो अगं नाही. हो, हे बघ तुझ्या कपाळावरच्या ज्या रेषा आहेत ना, त्याच्यावरनं मला कळतंय की तू एकदा फेल झाला होतास. नाही या हो. अगं 8 या जन्मापासूनच आहेत. मला आईने सांगितलं, मी जन्माला येताना कुठे आलं, मी असंच आलो होतो. अरे नाही तसं नाही म्हणायचंय मला. म्हणजे मी फेस रिडिंग करते, मी कोर्स करते फेस रिडिंगचा. माझा पहिलं झालं आहे, पहिला कोर्स झालाय, आता सेकंड हाफ मध्ये आहे मी. हा, तर मी तुझ्या ते कपाळावरच्या आटांवरनं ओळखलं तू एकदा नापास झालायस कधीतरी. नाही म्हणजे ते चेहरा बघून ते प्रेडिक्ट बिडिक करतात. एक्झॅक्टली, हा ते करते मी. बापरे, काय शिकवतात ते? काय शिकवतात म्हणजे लाईक बेसिकली त्याच्यात कसं असतं की चेहऱ्याची ठेवण आहे ना, त्याच्यावरनं प्रेडिक्ट केलं जातं की तुझा स्वभाव कसा आहे, अरे बापरे. किंवा तुझ्या मनात काय चालू आहे, किंवा तुझं भविष्य काय असेल. म्हणजे थोडं शिकतेय मी, आताच सुरुवात केली आहे ना. असं मी आता जस्ट नाही मला कळलं. अभ्यास आहे हा सगळा. करेक्ट. म्हणजे पण तुला जरा अजून करावा लागेल अभ्यास. का? पण पहिलंच प्रेडिक्शन तुझं चुकलंय. मी नापास वगैरे नाही झालोय, म्हणजे कधीच नाही. नाही झालायस तू नापास. माझा अभ्यास मी खोटं कशाला पडेल, मला दिसतंय इथे. अगं नाही, माझ्याकडे प्रूफ्स आहेत, रिपोर्ट कार्ड आहे, प्रोग्रेस कार्ड आहे. मी कधीच नापास नाही झालोय. अच्छा. नाही पण तू झालायस नापास. नाही झालो असेल. मी एका विषयात नापास झालो. बोलले ना. कोणता विषय आहे तो? प्रेम. पण आता तू आली आहेस ना, आता डिस्टिंक्शननी पास होईन मी. करेक्ट करतेस तू एकदम. म्हणजे चेहरा म्हणजे तू बघायची पण गरज नाही तुला, असं करतेस तू फेस. ते काहीतरी जमतंय ना मला, जमतंय ना. जमतं मला फेस रिडिंग. सो त्याच्यामुळे सावधान. का म्हणजे फेस रिडिंग येतं मला. मग तू काही लपवू शकत नाहीस माझ्यापासून. अरे लपवायचं कोणाला आहे, माझं सगळं दाखवायचंय.
आय मीन मला असं वाटतं की तू पाहावंस माझ्यातलं सगळं, मी आतून कसं आहे बाहेरून कसं आहे, एकदम ट्रान्सपरन्सी हवी ना. ऑफकोर्स. तू वाच वाच कुठूनही वाच, मागणं पुढणं कसंही वाच. म्हणजे आता हे पुस्तक तुझ्या हृदयाच्या लायब्ररीत कायम स्वरूपी राहणार आहे. वेटरला बोलवतो. लायब्ररी ए हे वेटर. यार वेटर बोलूनच मी लायब्ररी कसं बोल. वेटर वेटर. 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 घाबरला काय? आत काय आग लागली? नाही नाही, लायब्ररी आणि वेटर असा विनोद केलात तुम्ही? कॉमेडीची कंटिन्युटी आहे ना ती. तुम्हाला घरी एकटं जाताना भीती नाही वाटत? ऑर्डर घे. येस मॅम. काय घेणार तुम्ही? ह्याचं बघ काय चालू आहे. काय याच्या मनात चालू आहे, या बंकसला ही मुलगी पण सोडून जाणार आहे. तुझ्या मनात हे चालू आहे? नाही चालू नाही, पण हे ऐकायला बरं वाटतंय. तुम्हाला कसं कळलं की माझ्या मनात हे चालू आहे मॅडम? तर ऍक्च्युली मी फेस रिडिंग शिकते आहे ना, सो त्याच्यावर ना करेक्ट ओळखलं का मी? एक नंबर. करेक्ट बघितलं, करेक्ट ओळखलं मी. काही नाही गे, काही नाही. माझा अपमान करायला कशालाही हो म्हणू शकतो हा. अरे मी ओळखलंय. ओळखलं काय? काही वाचायची गरज नाही. तू ऑर्डर दे ना. ओके फाईन. सँडविच, ओनली सँडविच. चला माझी ऑर्डरच घेत नाही हा. काहीच अर्थ नाहीये या गोष्टीला. काय झालं? प्रेम झालं. एवढे कमळ डोळे आहेत ना तुझे, त्या डोळ्यांमध्ये ना असं डुबकी मारून असं पोहावं असं वाटतं. या डोळ्यात ना त्या डोळ्यात, त्या डोळ्यात तुझ्या या ओठांच्या फुलबागेतलं मधाचा कण न कण मला प्राशन करायचंय. त्यांचं बघ काय चालू आहे. कोणाचं? ते तिथे बसलेत ते बघ, ते बघ त्यांचं काय चालू आहे ते बघ. पुरुष हास्यरसी त्यांचं काय? इंटरेस्टिंग आहे. जाऊ दे ना, सोड ना. ऐक तर, घरी जाऊन 4 रील करायच्या आहेत म्हणे. यशस्वी त्यांचं सोड. माझ्या मनात जे आहे ते बघ ना. मी काय बोलतोय? Sorry, मी ते ओठांचं फुलबाग वगैरे काढतोय आणि तू काहीतरी तिकडे चालू आहे. सॉरी सॉरी. काय माझा पहिलाच टप्पा पार झाला ना, तर मग मला असं चेहरा दिसला की मला रीड करावा असा वाटतं. मग मला दिसलं की इन नाजुक होठों को खोला ना करो, खुल जाएंगे तो कयामत आ जाएगी. नको, कशाला उगाच. ये ना ग पिऊ, हे ये ना प्लीज. असं काय ग करतेस तू? अरे नको, बस. उगाच हॉटेलमध्ये वगैरे कशाला. अरे मला पण थोडंसं ऑकवर्ड होतं बाहेर, कारण सगळ्यांसमोर असं आपण, मला खरंच ऑकवर्ड होतं. हे प्लीज तू इथे बस, मला तुझ्याशी बोलता ऐक ना, येईल, मला तुझ्याकडे बघता येईल. प्लीज बस. मी घरी जाते. नको अरे जाऊ दे. नको ना असं करू प्लीज. आपलं पहिल्यांदा तू बस, प्लीज बस. तुझ्या आयुष्यातला थोडासा वेळ नाही देणार आहेस का मला तू? किती गोड आहेस यार तू. किती चालू मुलगी आहे यार ती. ऍक्टिंग बघितली का? मी तू खोटं खोटं करते सगळं. सगळं चेहऱ्यावर दिसतं एकदम म्हणजे चालू आहे, फसवणार तर. एक्सक्यूज मी, आम्ही का? ओह सॉरी. काय? काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्याकडे बघून काहीतरी बोलताय का? हा ते गोड आहेस actually तू असं म्हणत असतील. अजून काय? अहो नाही नाही नाही, आम्ही काय असं आहे म्हणत गोड. नाही, गोड आहे, पण आम्ही काय असं म्हणत नाहीये. आम्ही ते मागे ते लाइटिंग आहे ना, ते ते त्या लाइटिंगला हे म्हणतोय. गोड नाही, ते आम्हाला लाइटिंग बद्दल आम्ही बोलतोय. आम्हाला आमच्या घरात लाइटिंग लावायचं आहे. नाही नाही तुला नाही काय, चालू दे चालू दे. इट इज ओके. तू कशाला लक्ष देते? तू इकडे बघ ना. थांब ना तू. थांब ना, कशाला चोराच्या मनात चांदणं बघितलंस काय? कसलं चांदण? चोराच्या मनात काही असू दे ना, आपल्याला काय ते काय? बघ चेहऱ्यावरनच कळतंय. 20-22 बॉयफ्रेंड तर असेच झाले असतील तिचे. लय चालू आहे, लय चालू आहे. काय बोलताय तुम्ही?
काय काय नाही तुम्ही हे असं काहीतरी माझ्याकडे करून काहीतरी बोलताय ना काय झालंय पिऊ से टू माय फेस नाही, नाही. माझ्याबद्दल काही बोलायचं असेल तर डायरेक्ट बोला नाही 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 ताई ताई ते आम्ही ते हे असं हे ढिशक्याव असं आम्ही ते एकमेकांशी खेळतो असं आणि मग तुला नाही काय बोलत आहेत ते त्यांचं नाही मगासपासून काहीतरी चाललंय त्यांचं नाही, दादा तू नको ना लक्ष देऊ त्यांचं तू माझ्याशी बोल ना हा, दादा सॉरी माझ्याकडे बघ ना सॉरी ते आमचं ते वेगळं चालू होतं नाही नाही चालेल चालेल काही हरकत कावळा उड, चिमणी उड वगैरे. It's okay, it's okay. चालू दे तुमचं ऐक ना एक्सक्यूज मी सॉरी टू इंटरप्ट पण थोड्या वेळाने तुमचं ब्रेकअप होणार आहे काही नाही काही नाही काही नाही काही नाही थोड्या काय बोलली ही आता ब्रेकअप होणार आहे तुमचं म्हणजे नाही का होईल ब्रेकअप आमचं मी तुझं फेस वाचलंय अगं मला हे बघा दादा खूप चालू मुलगी आहे अजिबात विश्वास ठेवू नका हिच्यावर कोण मी आहे? आधीच सांगते तुम्हाला ही कोण आहे? खेळणं करेल तुमचं अरे खेळेल आणि सोडून देईल तुम्हाला नका काय बोलताय तुम्ही माझी विद्या आहे माझ्या अरे हो विद्येने असेल काम- असेल तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला सॉरी 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 खेळणं आहे नाही नाही आहे मी खेळणं आहे हा ठीक आहे तिचं खेळणं आहे ना हा. खेळू दे तिला खेळू खेळू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला काही प्रॉब्लेम नाही चष्मीश ही कोण मैत्रीण आहे का तुमची माझी मैत्रीण आहे आहे ना तिला सांगा शांत बसायला Yes, yes. प्लीज आमचं पहिली भेट आहे हो. पहिल्यांदा बोलतोय कमाल कमाल हा, पहिली भेट या तुमचं हॉटेलमध्ये ते चालू दे तुमचं Yes, yes, काय yes. डिस्क्या करता अरे येस येस हा, येस please. पहिली भेट या हॉटेलमध्ये म्हणजे आहा हा कमाल होय ना? करेक्ट असं काय काय करतो चाललंय तुझं तू बस तिकडे बस काय बस मी माझ्या विद्येशी प्रतारणा नाही करू शकत थोडीशी कर ना, थोडीशी. नाही करणार माझ्या गुरुजींनी मला सांगितलंय जर आपल्या विद्येमुळे जनहित होत असेल तर आपण निर्भयपणे बोललं पाहिजे अरे काय- का नाही सांगितलं पाहिजे खरं खरं ओ दादा मी सांगणार आहे ओ दादा ऐका काय- माझं. काय problem? हे बघाच ऐका मी चेहरा वाचलाय हे जे खळ्या नाही आहेत ह्या खड्डे आहेत खड्डे अनेक मुलं बुडाली आहे त्याच्यात नेक्स्ट तुम्ही आहात ऐका दादा मनापासून सांगते माझ्या विद्येने ओळखलंय काय विद्या मला पडायचंय खड्ड्यात मला आवडतात खड्डे घोडबंदरला राहतो मी वा वा तात्विक हा, येस मला आवडतात खड्डे मला चिखलात छपाक 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 करायचंय दादा. हं, चालेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाहीये ना आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तर कोण गर्लफ्रेंड आहे तुझी गर्लफ्रेंड तिला सांग ओंकार. खूप झालं आता Yes, yes. मगाचपासून काहीच बोललेलो नाहीये मी शांत बसलोय Sorry, sir. तिला सांग मध्ये मध्ये बोलू नका या बस प्लीज मध्ये बोलू नका सॉरी ऐका माझ्या विद्येने कानात अरे चाल विद्या रडतेस तू कशाला? थांब ना यार जरा बोलू नको. तुला कशाला त्यांचं पडलंय आपली डेट आहे ना आपल्या डेटचं आपण बोलू ना यार तुला आपल्या डेटचं पडलंय तू किती सेल्फिश आहेस यार ऑफकोर्स मला माझ्या डेटचं पडलंय माझ्या डेटचं पडलंय आणि मी सेल्फिश आहे अरे यार त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर सगळ्यात ओ दादा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होणार आहे अरे ही काय मुलगी चालू आहे तिला काहीच नाही अरे खोटं नाहीये रडतीये. तशी ती, असं नाही बोलता. अरे नको ना, रडू नको ना तू, रडू नको ना पिऊ असं काय ऐका, करतेस ग? तुम्हाला खरंच खूप अरे, त्रास होणार तुम्ही आहे का बोलताय पण तुम्ही दारूच्या नादाला तुम्हाला लागाल. विचारलंच नाहीये. ऐका मेंटल हॉस्पिटल मध्ये ऐका, पिऊ, जाल शांत हो. ऐका खोटं रडते ती मगरमच्छ की ऐका ना आसू शांत आहे, बस ते तू- पिऊ तुम्ही शांत होऊ नका नको. ऐकू ऐका ना अरे बियाण्या विजयाला मागापासून नीट बोलतो का कळलं ना तुला कशाला तोंड उच काढलेलं तिनं आता काय बोलली ती एका बुक्कीत दात घालीन दशात चाल तिकडे चाल तिकडे यायला काय बोलत नाही तर चाललंय चाललंय नुसतं वाचा 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 लावलंय एक शब्द बोलायचा बघा आता त्यांनी भाषा पण बदलली आहे ते खरंच चिडले आहेत हा आता. तू प्लीज शांत राहा बाई नाही चिडले ते काय नाही चिडले बिलीफ मी नाही चिडले तो तुम्हाला हे असं खोटं खोटं वागायची गरजच नाहीये त्यांना काय बोलू नकोस का बस गप्पा बस तू ओ तुम्हाला हे खोटं मुखवटा घालून जगायची गरजच नाहीये हे बघा तुमच्या डोळ्यांवरनं मिशीवरनं आणि तुमच्या ओठांवरनं कळतंय खूप साधे भोळे आहात तुम्ही माझ्या हॉटांवरनं कळतं मी वाचलंय माझ्या हॉटावर जाऊ नका लय डॅम्बिश आहे ती माझ्या हॉटावर जाऊ नका तुम्ही नका वागू असं ऐका माझं खोटं वागताय तुम्ही अरे काय प्रॉब्लेम आहे बाईचा काय प्रॉब्लेम आहे काय खोटं वागतोय मी ही एवढी सुंदर मुलगी भेटली ती जाऊ नये म्हणून हे सगळं लेचेपेचे आहात तुम्ही मला माहिती मी आहे लेच्यापेचा आहे लेचेपेचे आहात लेच्यापेचा आहे मी जाऊ का माझा लेच्यापेचा जाऊ का तुला जाऊ लेच्यापेचा तिला घेऊन जा तिकडं घाबरू नको तू. आता लय झालंय तिला घेऊन जा तिकडं काय मागे ये, तू. काय काय म्हणणं आहे तुमचं मला नको काय? वागू हे काय असं वागतोय मी? आयुष्य तुमची मुलगी आली नाहीये मग? म्हणून आपण उगाच असं दाखवाय असं नका करू काय 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 दाखवतोय मी तुमच्या आयुष्यात मुलींची वाणवा आहे ना दिसतंय चेहऱ्यावर माझ्या आयुष्यात मुलींची वाणवा आहे पुरींची वानवा वाणवा आहे सावत्याच्या आयुष्यात पुरींची वानवा एकही मला- हा? मुलगी एकही मुलगी भेटली नाही आजपर्यंत एक पण पुरगी भेटली नाही नाही. बाबा हिला घेऊन बाहेर जा बाहेर कुठे जा इथं बोलली ठीक आहे बाहेर बोलू नको म्हणावं थोबाड्यात मारतेली तिच्या खोटं वागताय तो. चौथ्याला बुरी पडत नाही त्या खोटं वागताय. हे जायला कोण हिला सांग कोण आहे मी हा? नाहीच आहे तुमच्याकडे मी बोल. पहिल्यांदा भेटतोय तुम्हाला मी हे कसं- बघ माझ्या सिंगल सीटर बुलेट वर सुद्धा एकटा कावाज बसलो नाही मी एवढी एवढीच्या सीटवर सुद्धा मागणं रिटून बसती बुरगी Acting
माझ्या नादाला नको लागू तू एकदा तर मागणं पुढं आली होती टाकीव कोरपडी चिकाडली होती मला प्रतिम पाम बीच रोडला साधं सुद्धा नाही कळलं का हा तू नको सांगू मला व्हायरल आहे व्हायरल अरे बाबा. व्हिडिओ आले ती क्लिपा बघितल्या नाही तू व्हायरल सावते आहे तो मीच आहे माझ्या आत्ता डोळं फिरलं होय तुझं वाजून मुस्काडात दोघांचं डोळं फिरतेलं मग कशाला करताय सगळं नको सांगू आता मला काय काय हू काय करते तिकडं हो. तिला घेईन तिकडं हो. माझ्या नादाला लागायचं नाही कशाला करताय हे सगळं बघ आपण ऑफर टाकली न पुरीनं आपल्याला नाही म्हणलंय अशी पोरगी आलेलीच नाही अजून त्यामुळे तू माझ्या नादाला लागू नको आपल्या ऑफरच लिमिटेड असते त्या चॉईस आहे आपल्याला सुद्धा कळलं का सावत्या म्हणजे साधा सुद्धा नाही कोणाला बी एक्सेसिबल नाही हा ही करू नको ही काय काय आहे सगळं तू आहेस व्हायरल चावत्या नाही नाही काय नाही कर हे मी काय आहे सगळं हे पिऊ मी स्टंट काय करत बोललास मला की तू स्टंट करत होतो मुलींची बोलायला पण लाजतोच म्हणालास मला अगं, मग मी लाजतोच की मी तू ते व्हायरल क्लिप बघ की तुला कळलं मी लाजतोच आहे त्याच्यात पण ती टाकीवलीच जरा अग्रेसिव्ह झालेली आहे हा बघितलं बरोबर बोलले की नाही लाज मी? नाही वाटत हे बोलायला लाज नाही वाटत हे बोलायला ऐक ना असं नको नको शांत हो ना शांत हो. हे बघ टाइमपास होता सगळा माझं तुझ्यावर प्रेम आहे स्वाती खरंच स्वाती कोण स्वाती कोण स्वाती? नाही ना पिंकी 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 का मी? पिंकी पुरळ्या केस पुरीला का हा आयुष्यात थांब 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 ऐक ना माझं ऐकून यार काय नाव आहे रे हिचं? पिऊ 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 ऐक ना पिऊ पिऊ शांत हो ना ग पिऊ बघितलं मी बोलले होते ना यांचं ब्रेकअप होणार थोड्या वेळाने झालं गप गप ये पागल लडकी अरे तू बोललेलीस ती चालू आहे आणि तो साधा आहे बरोबर उलटा निघालाय आपण एक प्रेडिक्शन बरोबर निघालं ब्रेकअप झालं ना अरे तुझ्यामुळेच ब्रेकअप झालं माझ्यामुळे मग काय तू इथे गपचूप बसली असतीस तिकडे गेली नसतीस ना तर ते तिकडे गुलगुलगुलू आपण इकडे गुलगुलगुलू पहिल्यांदा या हॉटेलमधनं 2 कपल बाहेर पडले असते मला नाव मी शिक्षण घेते त्याच्यामध्ये माझ्या शिक्षण विद्येला नाव शिक्षणाचं शिक्षण घे आधी मूर्ख बावा काय रे ए, चुकीच्या ठिकाणी पकडलं तू जरा 2 मिनिटं इकडे ये. मी काय येऊ नाही ये ना जरा मी नाही येणार काय आहे, हिला मारणं शक्य नाही हा पुरीसनी मारत नाही मी कवा माझ्या तत्वातच बसत नाही ती हा ये जरा मी अभि पोरगीच आहे की मला कशाला मारताय बाई हा काय केलं तू मी काय नाही केलं खोटं वाग. तिला आला तू मी नाही मस्ती हा हे बघ लय पुरे आहे ते माझ्या आयुष्यात चांगलं आहे ना? पोरींची कमीच नाही मला पहिल्यांदा कुठल्या तरी पोरीवर स्वतःहून प्रेम केलं होतं मी मी तुम्हाला मला लग्न करायचं होतं तिच्यावर मी थांबवत होतो. काय केलं तुम्ही मी आजच्या काय केलं आजच्याच केलं तू असं डोळ्याने- गरजच नव्हती तू थांबवलं असतं तिला तर काय झालं खोटं वाग. हा? काय केलं तू काय इकडे बघ अरे ऐका ना मस्ती लावाय मस्ती लावाय मस्ती लावाय हा मस्ती लावाय येण्या अरे नाही आधी उभा राहा लेच्या बेच्या कोण आहे आता मी मी कोण आहे लेच्या बेच्या? मी पेचा लेचा मी सगळं मला मारू त्याच्या पुढे दिसलाच ना ऐका मर्डर करून टाकीन मी करा करून टाका. माझ्या नादाला लागू नको ओ ऐका तुम्ही बस झालं आता तुमचा त्याला काय मारता हिम्मत असेल तर मला मारा पुरीसनी मारत नाही मी पुरीसनी मी डायरेक्ट प्रपोज मारतोय तू प्रपोज मारतो चल रे कोणाला जाऊन सांग जा चल तू प्रपोज मारतोय जमणार आहे का तुला सावतल जमणार आहे का हिम्मत असेल तर मारून दाखव चल तुला काय मारायचे प्रपोज मार तुला तर ती जायला अशीच उचलून नेऊन बसवीन बुलेटवर आणि मागं नाही डायरेक्ट टाकीव बसवीन माझ्या नादाला नको लागू तू तू उचलणार मला मी उचलणार हा, चल मग बसव बाईकवर चल चल की मग चल मग चल की मग चल ओय 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 हॅलो हॅलो माझी प्रेयसी आहे ती हॅलो 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 माझी प्रेयसी आहे नाही ओंकार आता मी तुझी राहिली नाहीये मला असा रांगडागडीच हवा होता चल जाऊ तुला आता मी चल
चालत आलेली करत गेली. झालेलं आहे आयुष्य. रीडरला रायडर घेऊन गेला. तुमचं काय माहितीये का, फोडणीची तयारी तुम्ही करता, डाळ दुसरा शिजवतो कोणी. बोलायला ती पण नाही. हिच्याशी बोलण्या इतपत आपलं कर्तृत्व नाही. हे खाऊ शकत नाही, बिल द्यायला पैसे नसतील. AY 1295 तुमची गाडी. काय झालं? पोलीस उचलतायत, तिला तरी अडवा. माझी गाडी, माझी गाडी. वा 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 वा. काय काय प्राजू? हो, तुझा निरोप पोहोचवते मी. येस येस. तुर्तास विचारूया हास्य रसिकांना त्यांनी काय मनं वाचली आहेत. प्रसाद दा. सावत्या कमाल कमाल. पहिला तो सॉफ्ट स्पोकन आणि एक शुद्ध भाषा तुझी प्रेझेंट केलीस ती इतकी ऐकायला मस्त वाटली. इतकं वेगळेपण त्याच्यात होतं. आणि त्यानंतर तुझ्या नॉर्मल रूपावर तू आलास, चेहरा न वाचतात, ते पण इतकं ब्रिलियंट होतं. तुफान एनर्जी, टांगा पलटी घोडे फरार झाला तो पण ब्रिलियंट. रमेश, या डिशमध्ये, या संपूर्ण थाळीमध्ये तू मिठा एवढा असतोस, पण असं वाटतं की फक्त मीठच खावं कधी कधी. इतका कमाल प्रेझेन्स असतो तुझा या सिरीजमध्ये. आणि जे जे पंचेस तू टाकतोस ते इतके करेक्ट आणि इतके चपखल वाचतात की क्या बात आहे. वा 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 वा. मजा येते तुला बघायला. ब्रिलियंट परफॉर्मन्स सगळ्यांचा. मस्त. सई. सुंदर परफॉर्मन्स, फार मजा आली. दिवसेंदिवस ही सिरीज खूप जास्त मुरत चालली आहे आणि त्याच्यातले ट्विस्ट्स आणि टर्न्सनी आम्हाला खूप मजा येते. सावत्या ब्रिलियंट, फार मस्त परफॉर्म केलंस. श्रमेश, पशाजी म्हणाले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आधी तू खूप मिठापेक्षा पण थोडा असायचास या सिरीजमध्ये. आता तुझा प्रेझेन्स हळूहळू वाढलाय, ह्याच्यातच खूप काही दडलेलं आहे असं मला वाटतं. राऊत, तुझ्या कॅरेक्टरचा चिवटपणा मला खूप आवडतो. हा चिवटपणा मला माणूस व्यक्ती म्हणून खरंच घ्यावासा वाटतो. शिवा मस्त, प्रिया मस्त, मस्त कडक.